जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तसंच महिलांवरील अत्याचाराचं प्रमाणही वाढलं आहे। याच्या निषेधार्थ भंडारा येथे भाजपच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तसंच राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे। या विरोधात भाजपने राज्यव्यापी धरणं आंदोलन केलं। शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांवरील अत्याचारांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणं आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना फक्त अल्प मुदतीची पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तसंच महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नारेबाजी करून तीव्र निषेध करण्यात आला। हे तीन चाकाचं विरोधी विचाराचं सरकार जे राज्यामध्ये शासन करत आहे, हे सरकार एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आलं होतं। त्यामध्ये यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासन दिली होती, तुमचा 7/12 कोरा करू, 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करू, तुमच्या रब्बी पिकावर अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे आलेल्या दुष्काळाला आम्ही हेक्टरी 25,000 रुपये मदत करू। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विकास करू, ह्या मुद्द्याखाली ही तीन चाकाची सरकार या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली। परंतु या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही। 7/12 कोरा करण्याच्या दृष्टीने कोणते पावले उचललेले नाही। अशाच पद्धतीने तालुका व जिल्हा स्थानावर अशा प्रकारचे एल्गार मोर्चे काढून या महाविकास आघाडी शासनाचा निषेध करून त्यांना आम्ही जाब विचारत आहोत की आपण हे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन केव्हा पूर्ण कराल आणि केव्हा आपण महिलांवरील अत्याचार थांबवाल, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो। त्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांना पण न्याय मिळावा आणि आजच्या या सरकारला जी आपण युतीची सरकार म्हणतो, महायुतीची, त्यांना शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची जी आपण सरकार म्हणत आहोत, त्यांना रब्बी आणि म्हणजे जे 2 आपले असतात हंगामी पिकं, त्याची सुद्धा माहिती नाही आणि असे कसे ते आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, काही मिळालेलं नाही या कोणत्या सरकारला। शेतकऱ्याला कोणता न्याय मिळावा असं तुम्हाला वाटतंय? शेतकऱ्यांना आपला त्यांचा जे बिचारे शून्यातनं वर आलेले आहेत, 7/12 कोरा व्हावा, 7/12 कोरा झालाच पाहिजे, थांबलाच पाहिजे। यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, तालुकाध्यक्ष विनोद बांते, खासदार सुनील मेंढे, विकास मदनकर, शिवशंकर आजबले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।